संपूर्ण राज्यभराचं ज्या बारामती मतदारसंघाकडे लक्ष लागले होतं। आज बारामती पवार यांनी 12व्या फेऱ्यात 50,000च्या वर लीड घेतलेला आहे। आपल्यासोबत सुनेत्रा वहिनी पवार आहे। वहिनी काय सांगाल? 12व्या फेऱ्यात 50,000 काय सांगाल, काय भावना पाहिजे? सर्वप्रथम बारामतीच्या माझ्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानते। त्यांनी दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि ते कायमच दादांबरोबर आहेत। कितीपर्यंत लीड राहील? अजून 10 ते 12 फेऱ्या बाकी? अजून वोटिंग सुरू आहे, म्हणजे मतमोजणी सुरू आहे, त्याच्यामुळे अजून नक्कीच चांगला आकडा येईल असं मला वाटतं। महायुतीने देखील 200च्या वरती जागा घेतलेल्या। एकंदरीत लाडक्या बहिणी योजनेचा कितपत फायदा झालेला आहे? लाडक्या बहिणीचा चांगलाच फायदा झालेला आहे आणि खरं सांगायचं तर सगळीकडेच माहितीचं सरकार पहिल्यापासूनच येणार होतं असं भाकीत होतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा ट्रेंड चालू आहे। कार्यकर्त्यांनी पहिल्यापासून भावना मांडल्या होत्या की दादा मुख्यमंत्री व्हावं, काय वाटतं आपल्याला? प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते आपल्या नेत्यांनी मोठ्या पदावर जावं, तशी इथल्या पण कार्यकर्त्यांची तशीच इच्छा आहे। एकंदरीत शेवटपर्यंत किती लीड जाईल असं आपल्याला? बऱ्यापैकी जाईल असं मला वाटतं। एकंदरीत सुनेत्रा पवार होते लाखाच्या वरती लीड जाईल असं सुनेत्रा वहिनी पवार यांनी वेळी आशा व्यक्त केलेली आहे। आणि आज 12 फेऱ्या अजित पवार हे 50,000च्या लीडच्या वरती आहेत। साहजिकच अजून 20व्या फेरीनंतर किती लीड मिळेल हेच आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।